काहीच. तर आज कॉलेजला निघालो होतो, पण बसच लवकर येत नव्हती काहीच. 7 वाजले होते तरी पण. गाईच आम्ही कॅन्टीनमध्ये बसलो होतो आणि हा शौर्य बघा एकटाच खात होता. आम्ही इथं सगळे बसलोय तरी हा एकटाच खातोय. त्याला काय वाटेना पण शिऱ्या. गाईच तर ऑटो कॅडच्या रूममध्ये गेलो. कम्प्युटर लॅबमध्ये बघा आईस्क्रीम बनवली होती मी आणि यश कापरेला द्यायची होती गाईच खायला. हा बघा, याला यश कापरेला काढताच येत नव्हते गाईच या डायग्राम सगळ्या, पण बघा मी सगळ्या काढल्या होत्या. तुम्हाला विचारत होता कशा काढायच्यात. गाईच ब्रेक दिला होता जरा टीचरांनी. लय डोकं दुखत होतं कम्प्युटर समोर बसून आणि झळके बघा तोंड दाखवत होता, लाजत होता व्लॉगमध्ये यायला. आणि यो तर बघा गाईच थोडा वेळ दिला लगेच फोन काढला. ह्या बघा हे दोघं याडेगत करतात, मागं भांडणं चालू आहेत त्यांची, मस्ती करत होती गाईच. गाईच बघा मी लय सिरियस घेऊन काढत होतो, पण हे डिस्टर्ब करत होते गाईच. पोरं मला सारखंच काढत देत नव्हते. गाईच तर आपला दादा लईच बोलत होता, लय म्हणजे लईच पुढचं बोलत होता गाईच. गाईज आज लय दिवसातून आलतो खाली क्रिकेट खेळायला, पण खाली कोण काळं कुत्रं नव्हतं म्हणून प्रथमेश बोलला चला खाली म्हणून. गाईज खाली गेलो आणि पोरं आले सगळे, पण बॉल हरवल्यावरती आले. आणि हा बघा आपला बॅट्समन साच्या बघा गाईज बारक्या पोरांवर दादागिरी करत होता.